स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। तर प्ले स्टोर आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली ॲड तुम्हाला दिसून येईल, तर सिंपली एक ॲड इथं आपल्याला काय करायचं आहे, कट करून टाकायचे। कट करून टाकल्यानंतर इथं आपल्याला कनेक्ट बटनावर क्लिक करून VPN आहे तो कनेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे तुमच्यासमोर फोटोजमध्ये ब्लॅक PNG इमेज आणि PNG तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर व्हिडिओमध्ये बीटमार्कचा व्हिडिओ आणि यामध्येच तुम्हाला एक सॉन्ग दिलेला आहे, ते तो व्हिडिओ दिसून येईल, तो सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। आता या व्हिडिओमधून आपण बीटमार्क कसे करायचे त्याचे तुम्हाला इझी वेमध्ये मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं बीटमार्क करण्यासाठी तुम्हाला काय करायचं इझी वेमध्ये सांगतो। तर सगळ्यात पहिल्यांदा हळूहळू तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्हाला पहिला जिथं बीट येईल तिथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येईल। तर बघू शकता आपण स्टार्टिंगपासून बघणार येणार आहे। तर सिंपली पहिला जो बीट आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं ग्लो हा झालेला दिसून येतोय। सिंपली जिथं ग्लो होईल तिथं आपल्याला बीटमार्क करून घ्यायचा आहे। तर पहिला बीट झाल्यानंतर सेकंड बीट झाल्यानंतर थर्ड नंतर फोर्थ बीट बघू शकता अशा प्रकारे ग्लो होणार आहे। त्यानंतर अशाच प्रकारे जे 5 नंबरचं जे बीट आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ग्लो झालेला आहे, तिथं तुम्हाला बीटमार्क करून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे जिथं ग्लो होतं आणि जिथं नंबर बदलतो तिथं तुम्हाला अशा प्रकारे कट करून टाकायचं, म्हणजे बघू शकता इथं आपले बीटमार्क आहे ते इझी वेमध्ये तुम्ही करू शकता। तर बीटमार्क झालेले आहेत, त्यानंतर काय करायचं, त्या बीटमार्कच्या जागी तुम्हाला इमेज लेअर रिप्लेस करायचे आहे। त्यासाठी ते आपण केलेला बीट आहे तो त्याची साईज आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करत इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन अशा प्रकारे मिळून जाईल। तो रिप्लेस ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला फोटोजमध्ये जाऊन मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, प्रत्येक त्या भागाला हा इमेज आहे तो इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण शेवटपर्यंत हा जो बीटमार्कला इमेज आहे तो ॲडजस्ट करून घेतो। तुम्ही अशा प्रकारे तुमचा इमेज लेअर बीटमार्कला ॲडजस्ट करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक भागात इमेज आहे ते ॲडजस्ट केलेलं आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ऑडिओ लेअर तुम्हाला दिसून येते। सिंपली त्या ऑडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला साऊंड ॲड करण्यासाठी फाईल मॅनेजरमध्ये येऊन एक्सटेंड साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे त्यामध्ये जो बीटमार्कचा व्हिडिओ दिला आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे की त्यात मी सॉन्गही दिलेला आहे। सिंपली तो व्हिडिओ सिलेक्ट करून इम्पोर्ट साऊंड ओनली यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे 1 नंबरला तुमचं सॉन्ग आहे ते इम्पोर्ट होऊन येणार आहे। ते प्लसचे नाव क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। आता बघू शकता इमेज लेअरला इमेज आणि सॉन्ग दोन्ही ॲड झालेलं आहे। आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे। आता नाईट क्लबमध्ये क्लिक केल्यानंतर यामधील एक ऑप्शन तुम्हाला अप्लाय करायचे आहे, त्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी। तर अशा प्रकारे बघू शकता इफेक्ट लोड झालेले आहेत। तर या आपल्याला इफेक्टमधील बाउन्सिंग ग्लो अशा प्रकारे 5 नंबरचा इफेक्ट दिसतोय, तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ स्टार्टिंगपासून ते आपला बीट पहिल्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचे, म्हणजे पहिल्या बीटपर्यंतच ठेवून घ्यायचे आहे। त्याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर पहिल्या इमेज लेअरचा इफेक्ट झाल्यानंतर सेकंड लेअरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे।
आणि आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला बटरफ्लाय ऑप्शन दिसून येईल. त्या बटरफ्लाय ऑप्शनमधील जो 4 नंबरचा बटरफ्लाय ड्रीम अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. त्यासाठी 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर बघू शकता 4 नंबरला बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला इथपर्यंतच वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर डायनॅमिक पहिला इफेक्ट दिसून येतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे इथं काय करायचं आहे, थर्ड नंबरला तो इमेज इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर पहिले 3 इफेक्ट आहेत ते झालेले आहेत. त्यानंतर 4th नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि थर्ड ग्लोईंग लाईन्स या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला स्टार लाईन्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत खाली तुम्ही स्टार लाईन म्हणून अशा प्रकारे इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय झाल्यानंतर याची लेंथ आपल्याला काय करायचं आहे, या इमेज लेअरपुरती ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन ॲनिमेशनमध्येच थर्ड आपल्याला क्युबिक फ्लिप म्हणून अशा प्रकारे थर्ड नंबरचा इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला लास्टला येऊन D3D हा इफेक्ट मिळून जातोय म्हणजे ऑप्शन. त्यामध्ये मून्स अँड टास हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला फॉलिंग म्हणून एक इफेक्ट मिळून जाणार आहे तो सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून तर इतर आपल्याला क्लोन ऑप्शनवर येऊन फॅरामेंट क्लोन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो राहणार आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तिथं आपल्याला तुम्ही वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारे इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि लास्टला येऊन बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करून यामधील फ्लिप्ड हा इफेक्ट अप्लाय करून ॲडजस्टमध्ये तुम्ही बघू शकताय स्पीड आहे ते बरोबर आहे आणि फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर या प्रकारे अशा प्रकारे बघू शकताय की पूर्ण स्टेटसला इथं इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय. त्या बॉक्समध्ये क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर बघू शकता इथं तुम्हाला 2 मिनटं वाट बघून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनमध्ये येऊन स्निकी इन डबल इन अशा प्रकारे इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करून या प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट अप्लाय होईल. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधील काय करायचं आहे, इथं आपल्याला PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून अशा प्रकारे इथं तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं सेट करू शकताय. नंतर साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ काय करायची आहे, शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर PNG तुम्ही इथं तिथं करून ठेवू शकता, तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.